गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो काल आम्ही जर्नी स्टार्ट केली काश्मीरहून सोनमार्ग नंतर आम्ही 0 डिग्री जोजिलाला होतो. सो जोजिलाच्या थोडं पुढं आलो आम्ही, जास्त नाही. आम्ही द्रासला स्टे करणार होतो, पण आम्ही जोजिलाला जी थंडी फेस केली त्यामुळं आम्हाला जास्त पुढं जाता आलं नाही. सगळ्यांचे हात गोठले होते, सर्वांच्या शूजमध्ये पाणी गेलं आहे. फक्त मे बी एक विक्रांत आणि एक सुमित दादा दोघांच्या शूजमध्ये पाणी नाही गेलं. ते बोलत होते जर्नी कंटिन्यू करायला. आम्ही द्रासपर्यंत जायचा विचार केला होता, पण आम्ही इथं मीनामार्ग म्हणून एक जागा आहे, इथं स्टे घेतला. हा स्टे होता आमचा कालचा. सो इथं आम्ही स्टे केला होता. आता आम्ही द्रास कारगिलहून डायरेक्ट ले. आजची जर्नी ले पर्यंत प्रिडिक्ट तर केली आहे, होईल की नाही अजून आम्हालाही कळत नाही आहे. सो जर आज आम्ही कारगिलपर्यंत जरी जर्नी केली तरी पण इनफ आहे. जास्त स्ट्रेस घेऊन मतलब नाही, एन्जॉय करायला आलो आहे. गाड्या चालून वैतागलो आहे. आता फक्त एन्जॉय करायचं आहे, म्हणून जर्नी छोटी का होईना पण जर्नी करणार. सो सगळे कोल्ड स्टार्ट करतात गाडी. सो कॅप्टन इथे आहे. कॅप्टन काय बोलायचं आहे आजच्या थंडीबद्दल? मला जास्त लागतं, मला कमी लागते. एक्सपिरियन्स मॅटर्स भाई. जर कोणी येत असाल तर वॉटर लायनर सोबत ठेवा. वॉटरप्रूफ शूज बघा, वॉटरप्रूफ हँडग्लोव्ज बघा. जास्त इम्पॉर्टंट हँडग्लोव्ज आहेत, कारण की जर हात गोठले तर राईड नाही करतायत. गाईज आज आम्ही नाश्ता करायला बसलोय. मॅगी मागवली आहे, तशी 5 मिनटं ठेवली ना सूरज. मॅगी थंडी होल. विनू रायटर काय झालंय? काय कुठे काय झालंय? मग बस बसलोय ना. 8 जणांनी 8 गोळ्या खाल्यात आंघोळीच्या. आणि तुम्ही गोळी खाली असेल, मी एका पाकिट खाले. आज 3रा दिवस होईल. काय बोलाय बिला ना का मी बिनांगोल करता वाच नाही आला आमचे. सो आता आम्ही बसले नाश्ता करतोय. आता आम्ही निघणार आहोत द्रासकडे. सो आता तुम्हाला द्रासची रोड टूर देतो. चांगल्या क्लिप्स टाकतो ब्लॉगमध्ये, बघा. पूर्ण सीन चेंज आहे. काल बर्फ खूप दिसत होता, तो बर्फ आम्ही मागे टाकून आलोय. आता बर्फ जास्त नाही दिसणार आहे. आता कोल्ड डेझर्ट आहे पुढे. लेहला कोल्ड सिटी बोलतात, कोल्ड डेझर्ट सॉरी. पुढे रस्ता बघा, एकदम ट्रॅफिक फ्री नेचरच्या याच्यात रस्ता आहे. सो गाईज आता आम्ही कारगिलला पोहोचलो आहोत. आणि पहिला ब्रेक कोणता ब्रेक? आता हा लाडू ब्रेक येतात. लाडू ब्रेक. गुलचंदा कोणता ब्रेक? उंड ब्रेक. सो आता आम्ही ब्रेक घेतलाय. ब्रेक नाही, ॲक्च्युली आम्हाला कारगिल वॉर मेमोरियल बघायचं होतं. सो आता आम्ही चाललो कारगिल वॉर मेमोरियल बघायला. टंग स्लिप होती आहे. सो आपण आज भेटूया, बघू. व्लॉग शूट करून दिला तर आतली फुटेज तुम्हाला मी नक्कीच देईल. बघूया. हे शूट करून देता ना अण्णा. सो आता आम्ही इंटर केलेलं आहे. आता आम्हाला थोडं गाईड करतील. ठीक आहे. सो आता इन्स्ट्रक्शन देऊन झालेले आहेत. आता आम्ही आज चाललो. जे सोल्जर्स शहीद झालेले होते त्यांचे स्टॅच्यू आहेत. इथं आपला नॅशनल फ्लॅग आहे, फार मोठा आहे नॅशनल फ्लॅग. ॲक्च्युअल कारगिल इथून अजून 15-1 किलोमीटर पुढे असेल, पण वॉर मेमोरियल थोडा अगोदर आहे. सो आता बघूया काय काय बघायला भेटते इथं. थकवा जाणवतोय थोडा चालताना, पण थोडा इन्क्लाइन आहे इथं म्हणून थकवा जाणवतोय. सो बघूया अजून काय काय. आपण जो शेरशाह मूवी बघितली होती ना, त्यात जे होते कॅप्टन विक्रम बत्रा, त्यांचा हा स्मारक आहे. त्याच्याबद्दल आपल्याला विक्रांत दादा थोड्या वेळात थोडी माहिती देणार आहे. सो आपण ती ऐकूया. शेरशाह मूवी आलेला त्यांच्यावर. असं लिहिलंय की 20 जुलै 1999ला विक्रम बत्रा त्यांच्या टीमला लीड करत होते. त्यांनी .5140 कॅप्चर केला 4 एनिमीज मारून. आणि नंतर दुसऱ्या दिवशी 7 जुलैला ते
परत त्यांची टीम घेऊन 0.4875वर चाललेले, जो की एक हार्डेस्ट पॉईंट होता. आणि तिथे त्यांनी 5 एनिमीजला मारलं हँड टू हँड कॉम्बॅटमध्ये, जिथे वेपन्स यूज नव्हते होत झाले. हँड टू हँड फाईटमध्ये 5 एनिमीजला मारलं. आणि दुसऱ्या सोल्जरला घायल झालेल्या सोल्जरला वाचवताना त्यांना पण गोळ्या लागलेल्या, आणि गोळ्या लागलेल्या असताना पण त्यांनी दुसऱ्या सैनिकाला वाचवलं. आणि नंतर त्यांना शहीद झाल्यानंतर त्यांना परमवीर चक्र अवॉर्ड देण्यात आला. तो आम्ही हा पर्सनल गाईड आमच्या सोबतच ठेवला आहे. कुठली काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर आम्ही या गाईडला पुढं करू. हा गाईड आमच्यासाठी ऑलवेज अवेलेबल आहे. ओके, मीच अवेलेबल असेल, कारण काय माहिती आहे का, डिग्री नाही ना तुम्हारे पास. वो बात भी सही है, डिग्री के लिए तो हम लोग आए इधर. सो गाईज, ब्रीफिंग झालेली आहे. परत एकदा आम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिली आहे या स्मारकाबद्दल. सो आता इथं स्मारक कुटीर आहे, एक म्युझियम आहे, तो आम्ही बघायला जाणार आहोत. त्या अगोदर आम्हाला सांगितल्याप्रमाणे तो जो समोर डोंगर दिसतोय तुम्हाला, तो टायगर हिल आहे. त्यानंतर रायनो हॉर्न, आणि तो जो हिल दिसतोय तो बत्रा टॉप, जे कॅप्टन बत्रा शहीद झाले होते ते त्याच हिलवर झाले होते. गाईज, आता आम्ही कारगिल वॉर मेमोरियलमधून निघालो आहोत. एक छोटीशी बाईट घेतली त्यांनी, पण बोलवलं होतं विक्रांत दादाला, पण गेलो मी. काय नाही, मौके पे चौका, जो हाजीर तो वजीर, त्या हिशोबाने मी गेलो. आता क्लिप मे बी संध्याकाळपर्यंत ते बोललेत की संध्याकाळपर्यंत त्यांच्या पेजला ते अपलोड करतील. मी ती लिंक बायोमध्ये टाकेल, तुम्ही नक्की चेक करा. तो बघूया. पुढं लामायुरू आहे, लामायुरूपर्यंत मे बी स्टे होऊ शकतो. जर लामायुरूला स्टे केला तर तिथली पण सिनरी जी आहे खूप छान आहे. द मूनलँड ऑफ इंडिया असं बोलतात त्या जागेला, मूनलँड ऑफ इंडिया लामायुरू. तो बघूया. अगोदर फ्युलअप करावं लागेल, कारण की फ्यूल कमी आहे आता गाडीत. तो ऑन व्हिडिओ जितका विक्रांत शांत वाटतो तितका विक्रांत शांत नाही आहे. याची भांडणं आमची होत राहतात, छोटी छोटी काय बोलतात प्रेमापोटीची भांडणं आहे ती. ही केचाकेची अशीच चालू राहणार आहे. सेन्स्प्रे मारायचा, सेन्स्प्रे मारायला थांबलोय आम्ही. छोटासा ब्रेक घेतलाय. आता स्नो माउंटन्स मागे राहिलेत, आता कोल्ड डेझर्ट चालू झालाय. सो हा सीन बघण्यासाठी ब्रेक घेतलाय. व्हॅलीमधून जी नदी वाहते, माहिती नाही कोणती नदी आहे, पण बरं वाटतं बसून इथं जरा. ले काय पोचणार आहे जाऊ बाई, ले लेट पोचले चालेल. सुकान राईड एन्जॉय कर. नाही, पण परत पाऊस वगैरे आला तर माहिती आहे ना, कालची सारखी कंडिशन नाही व्हायला पाहिजे. असं बघूया क्लायमेट आता. चांगलं आहे तर पटपट जेवढी मारता येईल तेवढी मारून घेऊया, नंतर बघू मग. ठीक असा आहे. विषय. सो आता क्लायमेट छान आहे, गरम आहे, म्हणून मी पण हँडग्लोव्ज बाहेर ठेवलेत. चुकत काल दोन्ही हँडग्लोव्ज भिजले होते, त्यामुळं मी वॉर्मर घालून गाडी चालवत होतो. आज जरा ऊन आलंय तर मी पटकन हँडग्लोव्ज बाहेर काढलेत, सुकत टाकलेत. आता ते पण सुकतायत. बॅग पण जरा भिजली आहे माझी, बॅग पण सुकायला लावली आहे. आणि ही नवऱ्याची गाडी बघा, नवराच नाही आहे. सो आता आम्ही बघू, निघतो इथून. जशी सिनरी आहे, थांबायचं मन करत आहे, सिनरी सोडून जावं असं वाटत नाही आहे. तरी बघूया, लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू. हे माणसाने हैराण आणले. 5-5 मिनिटाला याला ब्रेक, 5-5 मिनिटाला याला फोन. हे याचा घरून फोन येतात रे मित्रा. पोचायचा ना आज लवकर, का आज पण पाण्यात फसायचा. बाय बाय शोंटी, चल लवकर. तो गाइस, ये मेन कारगिल सिटी, हा पूर्ण एरिया कारगिलचा आहे. ही नदी वाहते मधून, तिथं आर्मी बेस कॅम्प. कोल्ड डेझर्ट बोलतात ना, कोल्ड डेझर्ट, तसंच प्रॉपर कोल्ड डेझर्ट आहे. जास्त आईस माउंटन नाही आहेत, स्नो माउंटन नाही आहे तिथं. तर जास्त करून अशी मातीच दिसते.
स्नो जो आहे तो तिकडं राहिला. आपण जिथून आलो आहे ते स्नो माउंटन्स आहेत, पण इकडं सगळी मातीच आहे. कारगिल नंतर आम्हाला फर्स्ट मॉनेस्ट्री लागली आहे गाईस. वरती मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्री म्हणजे यांचं मठ असतं, त्याला मॉनेस्ट्री बोलतात. तो मठ तिथं वर आहे, इंडियाचा फ्लॅग बनला आहे तिथं, आणि वर मॉनेस्ट्री आहे. मुलबेक मॉनेस्ट्री आहे. मुलबेक या गावाचं नाव आहे, आणि त्या गावाच्या नावावरूनच वर मॉनेस्ट्री बनवलेली आहे गाईस. सो आता आम्ही पोचलो आहोत नामिकला पास. आय लव्ह PRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, आणि ही आपली गाडी. नामिकला 12,198. कालपासून सेम, ऑलमोस्ट सेम. हा, काल आपण तो कोणता पास होता, जोजिला पास. जोजिला 0 डिग्री. जोजिला आणि नामिकला सेम ऑलमोस्ट सेम अल्टिट्यूडवर आहेत. सो अजून रायडर्स मागे आहेत, त्यांना थांबतो थोडं फोटोशूट. सो नामिकाला पासच्या बॅकचा सीन, पुरा घाट सेक्शन आहे. पूर्ण अशा गाद्या वाटत आहेत. आता हा डेझर्ट एरिया आहे, कोल्ड डेझर्ट. याच्या व्हॅलीमध्ये बघा तुम्हाला पाणी पण नाही दिसणार. इथं ग्लेशियर नाही आहे जवळ, सो पाणी पण नाही आहे. हेच जर आपण जोजिलाला असतो किंवा त्याच्या अगोदर तर व्हॅलीमध्ये पाणी आहे, पण इकडं पुढं पाणी नाही बघायला भेटत आहे. खूप थंडी आहे इथं. सो इथला टेम्परेचर भाई किती आहे आजचा टेम्परेचर? 2 डिग्री टेम्परेचर आहे गाईज आता इथं. भरपूर थंडी वाजते. सो परत डबल अँग्लोज हे केलेत. बाईचे अँग्लोज बघा, फुल ऑन जुगाड. वॉर्मर ग्लोव्ज, सेफ्टी ग्लोव्ज, सर्जिकल ग्लोव्ज, तरी थंडी लागली. भरपूर थंडी इथं. सो गाईज आजपर्यंत आमच्याबरोबर एकच असा मुलगा होता जो आम्हाला बोलून दाखवायचा की बुलेट 500 विथ, आणि त्याला आज दुसरा भेटलाय. बोल भाई. R15 एक्सटेंड हँडल बार पण 150 रे. अरे 500 रे. गाइस कहाँ से आप लोग? केरला से. ते केरलावरून आलेत. कहाँ पे जाने वाले हो लास्ट? कन्याकुमारी में. मतलब ऑल इंडिया राईड आहे. ऑल इंडिया राईडसाठी आलेत ते. गाड्या बघा R15 घेऊन आलेत. यांची कंबर नक्कीच हे लोक घरी ठेवून आलेत. आणि हे आमचे 250 रायडर्स. लतीफ आ गया. तो गाईज आता लास्ट तुम्ही बघितलं की आपण नामिकला पासला होतो. नामिकला पास नंतर आता आपण चाललोय फोटूला पासकडे. पण खूप शार्प आहेत. पुढची गाडी पटकन दिसत नाही, अंडून जायला लागते. गाड्या तशा नाही आहेत, जास्त गाड्या नाही आहेत रोडला. 1-2-3 मिनिटाला एखाद गाडी दिसते. बाकी सगळ्या गाड्या JNK. जास्त करून ड्रायव्हर इकडचेच वाटतात. गाडी जास्त लीन नाही करता येते. टॉपबॉक्समध्ये जास्त वजन असल्या कारणाने गाडीचा पुढचा टायर पटकन उचलू शकतो. तो जास्त लीन न करता स्पीड स्लो करून गाडी चालवायला लागते. बाकी माझं भूषण दादा आहे BMWवर, तो आणि मी कंटिन्यू करतो आहे. बाकी स्लो आहेत सगळे. जयेशला झोप येत होती मेबी. आय थिंक तो जयेशला झोप येत होती म्हणून ते लोक थांबले असते. आपण आता थांबूया फोटूला पासला. स्नोफॉल झालं वाटतं काल इथं. हे सगळे तिथे स्नो आहे. त्यामुळे जास्त थंडी आहे. कालचं स्नोफॉल आहे की आज सकाळी काही कळत नाही आहे, पण सगळीकडे स्नो आहे इथं. सो आता आपण फोटोला टॉपला आहोत. फोटो सेशन झालेलं आहे. इकडे जयेशचा व्लॉग चालू आहे. उज्ज्वल पण आहे. सगळे आता पोचलेत. मी मगाशीच पोचून फोटो काढलाय. फिरतोय थोडं. इथं बघा
BRO ने हे दिले मॅन्युअल, हिल्स मॅन्युअल. काय खायचं काय नाही खायचं कसं राहायचं बघून घ्या. BRO एकदम सेफ रोड ठेवलाय, एकदम झकास रोड आहे. लेह पर्यंत असाच रोड आहे. त्यानंतर बघूया क्लायमेट बघून तुम्हाला काय वाटतं. टाइम किती झालाय आता 5:30 वाजलेले आहेत, पण असं वाटतंय की 2 वाजलेत. सूर्य अजून डोक्यावर आहे. तर आता आम्ही निघतो इथून. लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू. टेम्परेचर खूप कमी आहे, आज गारटलेत. सो चला. सो गाईज आता आम्ही जेवायला थांबलोय. लामायुरूच्या मे बी 1-2 किलोमीटर अगोदर आम्हाला रेस्टॉरंट दिसलंय, NH1 रेस्टॉरंट. तिथं आसामची पब्लिक पण आली आहे कार घेऊन. सो आता भूक तर खूप लागली आहे. आता निघतो जेवायला. जेवून भेटूया. क्या है भाई खाने में आज? इंडियन और चाइनीज मिलेगा सब कुछ. वेज नॉन वेज दोनों है? नॉन वेज नहीं, नॉन वेज नहीं है ना? चाउमीन मिलेगा. चाउमीन वेज में ठीक आहे. सो आपली ट्रिक परत कामी आलेली आहे. इथं नॉनव्हेज नाही आहे, इथं प्युअर व्हेजच आहे. सो आता लामायुरूच्या 2 किलोमीटर अगोदर. सो आता मी जेवू शकतो, नाही तर मला लामायुरूला जायला लागलं असतं हे जेवल्यानंतर. बॅड न्यूज, यांच्याकडं अंडा व्हेज आहे, आपल्याकडं अंडा व्हेज नाही आहे. हे सायंटिस्ट आहेत, आपण सायंटिस्ट नाही आहोत. सो चला. शनिवार उपवासवाले चला. सुयोगचा शनिवारचा उपवास आहे, पण त्याला बाहेर गेल्यावर चालतं. चलो अण्णा. अण्णाचा पण उपवास आहे आज सॅटरडे. दोनों भी. चलो आपण दुसरं हॉटेल शोधूया. गाईज हा लामायुरू विलेज आहे. समोर येते मॉनिस्ट्री. जो व्ह्यू आहे लामायुरूचा मूनलँड म्हणून, इथून तुम्हाला दिसत असेल मूनलँड. डोंगरावर अशा छोटे छोटे हे खांब बनलेले आहेत. इकडच्या डोंगरांचं स्ट्रक्चर थोडं अलग आहे बाकी डोंगरांपासून. जो हॉटेल ओनर होता तो बोलला इथून 19 किलोमीटर पुढं खलसीमध्ये तिथं मार्केट आहे, मेन मार्केट खलसीचा, तिथं तुम्हाला प्युअर व्हेज भेटेल. तर आता आपल्याला 19 किलोमीटर पुन्हा ड्राईव्ह करायला लागेल जेवणासाठी. तोपर्यंत हे लोकांचं व्हायला पाहिजे. बघूया. मुलतानी माती लागेल तुम्हाला, मुलतानी माती लागेल. सो गाईज आता आम्ही लामायुरूला पोहोचलोय. जो इंडियाचा मूनलँड बोलतायत ना, तो हाच आहे. बघा हे जे डोंगर आहेत ना, ही नॉर्मल माती नाही आहे, ही सगळी मुलतानी माती आहे. मुलतानी डोंगर कोणाला पाहिजे असतील तर कमेंट करा, तुमच्यासाठी नक्की मी घेऊन येईल. पूर्ण मुलतानी मातीचे डोंगर आहेत ते. भाई जिधर लात मारूंगा मुलतानी मिट्टी निकालूंगा. दम लागला. एक तर ऑक्सिजन कमी आहे. खरंच ऑक्सिजनची कमी आहे, दम लागले. पण माती घेऊन जायची. माती नाही भाई, गोरा होऊन मी. गोरा होने का है कर किती वैसा, time वैसा. में? हाँ भाई हाँ हाँ. भाई हाँ. हो ना, उधर से लो, उधर. तंबी तुम्हें भी गोरा होना है ना, आ जाओ फटाफट माती ले लो. धावलो. आ जाओ तंबी आ जाओ. दम लागला. इथे ऑक्सिजन कमी आहे. फटाफट मुल्तानी मिट्टी खोदो अपने लिए. किस्सी खोद दिली मला. ता माती घेऊन झालेली आहे. लगेच अख्खा लोड आहे. दम लागलाय. इतकी माती घेतली आहे पण ठेवणार कुठं? ठेवायला जागा नाही. खोदलेली माती आता परत तिथंच ठेवलं. चल करा बघूया कुठतरी ॲडजस्ट करू. सो फायनली गाईज संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता मला प्युअर व्हेज हॉटेल भेटलं आहे. हा बघा हॉटेल. बघूया टेस्ट कशी आहे. विक्रांत आलाय मागं. चला जेवून घेऊया अगोदर.
सो गाईज आता आम्ही हॉटेलवर पोचलोय. रात्रीचे 11:30 वाजलेत. आम्ही थोडं लेट निघालो. जेवण आमचं 8ला झालेलं, त्यामुळं अजून थोड्या आरामात निघालो. रात्री ड्राईव्ह स्लो केली आम्ही, त्यामुळं भरपूर लेट झाला आम्हाला. आम्ही इथं आलो आहे आणि हॉटेलची लाईट पण गेली. तशी थंडी भरपूर आहे, लाईटची गरज नाही आहे, फक्त डिव्हाइस चार्ज करण्यासाठी लाईट लागेल. सो आज आम्ही डिस्टन्स कवर केला आहे, माईट बी किती सहयोग 400 प्लस. सो आज आम्ही 400 प्लस किलोमीटर डिस्टन्स कवर केला आहे. सो आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.